दरम्यान कर्नाटक सरकारच्या स्थानिकांना खासगी नोकरीमधील आरक्षणाचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी स्वागत केलंय। तसंच हा कायदा महाराष्ट्रात देखील मंजूर करण्याची मागणी या दोन्ही नेत्यांनी केली। कालची योजना जी आपण म्हणताय, जो आदेश आहे की क आणि ड दर्जाच्या नोकऱ्या या भूमिपुत्रांना मिळतील कर्नाटकात, त्यात काय चुकलं? महाराष्ट्रामध्ये याच प्रश्नावर तर शिवसेना निर्माण झाली। हे लाडका भाऊ लाडक्या बहिणीला पैसे देत आहेत, देतील, निवडणुका आहेत तोपर्यंत देतील, पुढे मी सांगू शकत नाही। ही निवडणुकीची तजवीज आहे, पण त्यांना आत्मनिर्भर करा, स्वावलंबी करा असं आम्ही म्हणतो आहोत। मला असं वाटतं जो काही निर्णय घेतलाय कर्नाटक सरकारने खरं तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये 80% या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत या पद्धतीचा नियम किंवा कायदा हा महाराष्ट्रामध्ये असून दुर्दैवाने मतपेढीच्या राजकारणामुळे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। आम्ही वारंवार याची मागणी करतो की जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।